नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? कारण फक्त एकच दिवस राहिलेला आहे, अद्याप पैसे मिळाले नाहीत असे अपडेट आली आहे। पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार? फेब्रुवारी महिना संपायला फक्त एक दिवस उरलेला आहे व हे सांगण्यात आलं आहे की काही तांत्रिक बाबींमुळे इथे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही। तुमचे पैसे जमा होणारच आहेत, कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी माहिती दिली होती। लाडक्या बहिणींना 8 दिवसात पैसे मिळणार हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। कालच मी चेकवर सही केली आहे व 3500 कोटींच्या चेकवर सही केली आहे अशी अजितदादा पवारांनी माहिती दिली होती। पण अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणतेच पैसे आले नाही। त्यानंतर बातम्या सुरूच होत्या की एवढ्या म्हणजे 5 लाख लाडक्या बहिणींना बाद केला आहे किंवा 9 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केला आहे व या 2 दिवसात तर अशा सुद्धा बातम्या समोर येत आहे की जवळजवळ 50 लाख पर्यंत महिला अपात्र होऊ शकतात। आता जे अपात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांचे मतदान घेतले आहे का नाही हे सुद्धा लाडक्या बहिणी प्रश्न करत आहेत। तर आम्ही सरसकट सर्वांना मतं दिली आहेत, तर आम्हाला सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे असे अपात्र महिला सांगत आहेत। व फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसल्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात शंका येत आहे की आपण तरी अपात्र ठरलो आहोत का? तर यामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे पैसे आले नाही त्यांनी सांगितलेलं आहे, कारण 3500 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे येऊ शकतात अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। पण यावरती याबाबत बच्चू कडूंनी सुद्धा अपात्र लाडकी बहिणींची साथ देण्याचे ठरवले आहे, कारण बहिणींना अपात्र ठरवू नये, तुम्ही अपात्र ठरवून बहिणींना अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाचेही बच्चू भाऊ दरवाजे ठोठवणार अशीही माहिती समोर येत आहे। तर अपात्र लाडक्या बहिणींचे मतं तुम्ही घेतले नाहीत का हे विरोधक नेहमीच प्रश्न विचारत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, ते कुठेही जाणार नाही, कारण लाडकी बहीण योजना ही बंद होणारच नाही, ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपये मिळतच राहणार आहे। पुढे जाऊन ते 2100 रुपये होतात का नाही याबद्दल सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता याबद्दल सविस्तर माहिती पाहूया, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण पडताळणी सुरू आहे, लाडकींची संख्या घटत आहे व जे पात्र महिला आहेत त्यांचे पैसे आता लवकरच जमा होणार आहे। मतदानाच्या घाईघाईत तुम्ही अर्ज न तपासता त्यांना अनुदान देता आहे, तर ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे। आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजोरीतून पैसे देऊन जो काही करप्शन इथं सरकारनं केलं, त्यावर आम्ही निवडणूक आयोगाला पण एक तक्रार देऊ। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, विरोधक आता वेगवेगळ्या माध्यमातून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला। अतिशय खोटा आभास या ठिकाणी विरोधक निर्माण करत आहेत। सरकारच्या एकंदरीत आर्थिक स्थितीचं आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला मांडला जात असतो, त्याला राज्य सरकारची आर्थिक स्थिती नेमकी काय ते पाहायला मिळेल। उलट कालच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मला असं वाटतं 7वा का 8वा वेतन आयोगाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। योजनाही चालू राहील। बच्चू कडू एकेकाळी महायुतीचा भाग होते, आता त्याच बच्चू भाऊंनी बहिणींच्या 1500 रुपयांच्या अनुदानासाठी कोर्टात जाण्याची तयारी केली। सुरुवातीला 2-5 लाख महिला योजनेबाहेर जातील असा दावा करण्यात येत होता, आता तोच आकडा 45 लाखांच्या घरात जाणार असल्याचं सांगण्यात येतंय। जेव्हा अंतिम छाननी होईल तेव्हा नेमक्या किती लाडक्या बहिणी लाभार्थी राहतील अशी कुजबूज आता सुरू झाली आहे। अनिरुद्ध दवाळे।